मंजूर करता आली नाही। त्यानंतर जवळजवळ कोरोनामध्ये 2.5 वर्ष आपले गेलेत। नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली। त्यानंतर ही रेल्वेकडे खात्याकडे ही रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा अर्धा हिस्सा म्हणजे 50% भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मांडला, ते आपण बघितलं। त्याचबरोबर वाशिम, पुसद, माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा 50%चा निधी आपण दिलेला आहे। 11 बॅरेजेस वाशिममध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता, तो आपण सोडवलेला आहे। त्याचबरोबर 3 नवीन बॅरेजेसला सुद्धा आपण वाशिममध्ये मान्यता मिळवून घेतली की जे बॅरेजेस आपण मंगरुळ आणि कारंजा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे। एवढ्यावर मी थांबली नाही, तर आकांक्षा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला डिग्री कॉलेज आणण्याचं काम मी केलं, केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम मी केलं। यवतमाळला सुद्धा केंद्रीय विद्यालय आणलं आणि यवतमाळला 24 कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले। यवतमाळला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्राकडून 150 कोटी रुपये आणलेत आणि आज रोजी या ठिकाणी असणारं नवोदय विद्यालय असेल, केंद्रीय स्कूल असेल, डिग्री कॉलेज असेल, साखऱ्यासारखा एखादा 2 कोटीची मोठी अद्ययावत शाळा असेल, या सगळ्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून लक्ष देऊन हे कामं मी करून घेतली। एवढेच नाही, अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या 25 वर्षामध्ये मी केली। आणि हे कामं मी आपल्याला का सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे, ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोकाजोका आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे। याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे, कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते। तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती, तोही केला। आंबेडकरांच्या पुतळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मी या ठिकाणी दिला। अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये केलेली आहेत। परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे। एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे। मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं, कारण बाकीच्या अनेक खासदारांना 5 वेळेला असतील, 3 वेळेला असतील, कोणी 4 वेळेला असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही। परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वासर्व आहेत, आमच्या पक्षाचे। आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी 85 पासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घराने त्यासाठी योगदान दिलेलं आहे। आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात, रात्रीचे 12 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजू दे, लोकांसाठी पोटतिडकीने काम करतायत, त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार ज्या आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल, नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार, आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे। या ठिकाणी आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल। आत्ता एक मीटिंग आम्ही ठेवलेली आहे, उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार आहे। काही काल यवतमाळमध्ये पत्रकार परिषद झाली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काहींना वेगळी काहीतरी जबाबदारी देणार। मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या 25 वर्षापासून काम करते आहे, शिवसेनेची खासदार म्हणून काम करते, शिवसेनेची जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं आहे आणि मी फक्त शिवसेना हा एक
पक्ष पहिलीपासूनच पाहाला. लहानपणापासून मला बाळकुडू होतं, माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्त्वाचं आहे. आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही. मी जर ठरवलं असतं इतक्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये तर अनेक पदं मी उपभोगू शकले असते, परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं. माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने, जनतेने मला माझ्यावर तो जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गौण आहे. माझ्यासाठी पक्ष हा महत्त्वाचा आहे. आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्त्वाचे आहेत, आदरणीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी असते, म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत तुमची काय सकारात्मक चर्चा झाली? मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे, पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे. विशेष काही वेगळी जबाबदारी पक्षांतर्गत दिली? आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे. कसा प्रचाराला सुरुवात तुम्ही केव्हापासून करणार? तुम्हाला माहिती आहे मी 25 वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी सुद्धा